नामस्मरण होणार नाही, माझे वैयक्तिक मत आहे. ह्या विधवर पोटाची खडगी भरण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मानव प्राणी इतरत्र अवरात्र भटकत आहोत. त्याचं कारणच फक्त आणि फक्त असेल तर भूक. आणि मानव शरीरामध्ये जर ही भूक नसती तर इकडे तिकडे भटकण्याची कामधंदे करण्याची गरज भासली नसती. हा पोट आहे, ह्या पोटासाठी हे भूक आहे, म्हणून आपण वेगवेगळे कामधंदे करतो प्रामुख्यानं. तर जाऊन पाहतो घरी, माझ्या घरी सुद्धा मी ज्या भरोश्यावर माझा उदरनिर्वाह माझ्या 2 मुलाची गुजर बसर होते ते आहे माझ्या घरची कास्तकारी. त्या कास्तकारीतून मी अन्नधान्य निर्माण करतो आणि चांगला माल, चांगल्या मालाला चांगला भाव मिळतो. तर जास्त वेळ राहिली काही नाही आहे. पत्नीला समजून सांगतो प्रेमानं, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना घरचं वातावरण शांत आहे. कोणाच्या घरचं वातावरण पाहतो मी विस्कळलेलं असते, बिघडलेलं असते, परंतु माझ्या घरी वातावरण शांत आहे. माझी पत्नी 1.5 फुटाचा रिमोट हातात, समोर रंगीन टीव्ही आणि चॅनल लावली आहे, मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. तुला आई स्वातंत्र्य आहे, घटनेनुसार तू आपल्या मनमर्जीने कामं करू शकतात, तरी पण ह्या स्थितीच्या कामाला पहिले प्रामुख्यानं महत्व दे. मंजुळा कारभारने म्हटलं माझे लाळाचे, मंजुळा कारभारने हो माझे लाळाचे नारी. मंजुळा अगं मंजुळा, मंजुळा हे मंजुळे काय सांगू बाई, 8 दिवसाचा जमाना झाला, घरचा जीव घरी नाही. बहिणीच्या गावाला जातो म्हणाले, रात्रभर राहतो, औषध लावतो आणि दुसऱ्या दिवशी घराकडे वापस येतो. पण काय सांगू, 8 दिवसाचा जमाना झाला, मस्त आपल्या बहिणीच्या घरी चिकन लोंदा खाऊन राहिले. नाही बायकोची आठवण नाही, लेकरा बाराची फिकर. मी बाई घरात एकटी कशी राहते कशी नाही मला मजा माहित ग. काय सांगू बाई, एवढं मोठं घर आहे ग, पण माणसाशिवाय घराला शोभा नाही असं वाटते. मंदिर आहे पण मंदिरातला देव कुठेतरी गायब झाला. पण काय सांगू, घरातले सगळे कामं आटपली, देवपूजा बाकी आहे. काहीतरी गीत गुणगुणते, यांची वाट पाहत बसते ग. फळात केळीच्या बनात मूर्त सजवली, अव फुलात फळात केळीच्या बनात मूर्त सजवली, अव मूर्त सजवली माझी माऊली नटवली, अव मूर्त सजवली माझी माऊली नटवली. सजवली
केळीच्या बनात केळीच्या फुलात केळीच्या पानात मूर्त सजवली. घराजवळ जेव्हा गेलो तेव्हा आवाज आलं, केळीच्या फुलात मूर्ती, पानात मूर्ती, कणामध्ये वास करणारी मूर्ती. बरोबर आहे, अभ्यास आहे दांडगा. कारण घरचं कसं आहे, चांगल्या संस्कारित आई वडिलाची मुलगी आहे ती. मंजुळा कार भारी सख्या साजना प्राणनाथा रायावा, मला कशाला आवाज दिलं रायाजी, काय म्हणता हो माझ्या गळ्याच्या ताईता. हा बरोबर आहे, काय म्हणता हो माझ्या गळ्यातल्या ताईता. प्रत्येक बाईनं आपल्या पतीविषयी आदर ठेवायला पाहिजे. पण माझ्या पतीचा आदर कसा आहे हिला माहित आहे. घरवाला लई दिवस झाले घरी आला नाही आणि आज प्रथम येत आहे, तर आपण गोड गोड बोलून यांच्याकडून कामं काढून घेतले पाहिजे. तर म्हणते मला माझ्या गळ्यातल्या ताईता, त्या ताईतानी तपासणी केली पाहिजे भाऊ. आणि एक बायकोने नवऱ्याची खुबी माहिती आहे, त्याच्या खुबी माहिती आहे तुम्हाला. बायको नवऱ्यासोबत प्रेमानं बोलली का नवरा थंडा पडला. म्हणते गळ्यातल्या ताईता. मंजुळा कशाला आवाज दिला हो चिकूचे बाबा. हा बरोबर आहे. तर गोळाचे मम्मी चांगले बोला, नाव आहे माझं मंजुळा. तर मंजुळा म्हणालो, पण चिकू कसा आहे. आपला मुलगा गोळ आहे. गोळ आहे ना. तर गोळाचे मम्मी म्हणलो तर काय वाईट बोललो नाही नाही. हा मंजुळा काय समजदाराला इशारा कापी होतो. असं काय नाही का. कोणता इशारा. जास्त वेळ राहिली नाही आणि आपल्याला लांब जायचं आहे. कारण गाडीमध्ये डिझेल पेट्रोल बरोबर नाही आहे. पेट्रोल पंप बंद आहे त्याच्यामुळं समजदार बायको असतील हे टपलं घेशील आणि माझ्यावर जाशील ना. निघणीन दिसान तोचमा व्यवसाय हे टोपला घेणं बाजारची वाट घे. आपल्या बाजारला नेऊन माझी कंबर मोडली ना, मानेच्या नसा लागून गेल्या हो. तुम्हाला काही दयामाया आहे का नाही. 8-8 दिवस घराच्या बाहेर राहता, 9व्या दिवशी घरी येता. एकतरी दिवस मला केल्या का फोन त्या बहीण मला बायको बिघडली मांडली. मग शिला जेवली का, मंजुळा जेवली का, खावली का, कशी आहे काय विचारलं. हो तुला रोजच फोन करतो मी. रोज पण तुझा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर असते त्याचं माझं काय गुन्हा. असं का ठेवल्यावर कास्तकारी कोण्या दिवशी पिकली तर काहीच्या पाहिजे, आता काही नाही. बरं एक काम कर तू. ठीक आहे ठीक आहे, तू म्हणतो ते बरोबर आहे. लाभ कमी नाही का. तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण तुला शेती व्यवसाय जर बरोबर लागत नाही तर तुलाही स्वातंत्र्य आहे. कोणतं काम काली तुला. मला अजिबात कास्तकारीचे काम करा असं वाटत नाही. काय ठेवल्या कास्तकारी कोण्या दिवशी पिकली तर कायच्या पाहिजे तर काही नाही. 2 एकरामध्ये 2 पायला धान नाही होता आमच्याकडं. का ठेवल्या कास्तकारी बिना ढेटीचे किडेले वांगे, पिचपिचे टमाटर, त्या वाकड्या वाकड्या भेंड्या आणि मिरचीला सारा बोकड्या लोक लागते. मग का ठेवलाय असा धंदा निवडा ज्या धंद्यातून गवताच्या खोपडीतून मस्त स्लॅबच्या बिल्डिंग मध्ये जावं. तुझ्याकडे काही कल्पना आहे का. हो आहे ना. म्या बाईने नवीन धंदा काढला हो. धंदे करायचे मग काहून नाही. कोणती बाई दया दुधाचा धंदा करते, कोणती ब्युटी पार्लरचा धंदा करते, कोणी ठटेरी मनेरीचा धंदा करते. ठटेरी मनेरी तर मी नाही करणार का. ठटेरी मनेरी सांगू तुम्हाला. मी नवीन धंदा काढलाय हो लावणीचा. कोणाला आगवून पेटवायचा आहे का. कुठं माझ्या आग लावणी नाही हो, मराठमोळी लावणी. सांग बरं तुझी मराठमोळी लावणी. सांगू तुम्हाला. बसूनी पलंगी घ्या तुम्ही पानाचा विळा, प्रेमाने कुरवाडी ते सख्या मिठीत घ्या नजरा. बोल. रंगमाला घेऊन जाते हो. नाही सांग मला तुम्हाला तुझी रैसल ऐकायची आहे. खरंच का. या हो रंगमहाली सजना करते तुम्हा मुजरा हो, करते तुम्हा मुजरा दिलवरा राजसा दिलवरा के साथ मारा
केसात माळा गजरा दिलबरा केसात माळा गजरा या हो रंगमाली सजना, या हो रंगमाली सजना, काय म्हणते हो धनी बोल माझे राजे. राजे तुम्ही हो माझ्या दिलाचे मैना मी तुमच्या लाडाची भूतलावर अशी उतरली अप्सरा मी इंद्राची राजे तुम्ही हो माझ्या दिलाची मैदान तुमच्या लाडाची, भूतलावर शिवली अप्सराई इंद्राची. राजे तुम्ही हो माझ्या दिलाचे मैना मी तुमच्या लाडाची भूतलावर अशी उतरली अप्सरा मी इंद्राची राजे तुम्ही हो माझ्या दिलाची मैदान तुमच्या लाडाची, भूतलावर शिवली अप्सराई इंद्राची. तुमच्यासाठी आज साधना केला साध साजरा तुमच्यासाठी आज साधना केला साध साजरा दिलबरा राजसा बापरे केसात माळा गजरा दिलबरा केसात माळा गजरा राजसा केसात माळा गजरा या हो रंगमाली सजना, या हो रंगमाली सजना, करके तुम्हा मुजरा, करके तुम्हा मुजरा, देवरा एका तुम्हाला गजरा राजसा, एका तुम्हाला गजरा. दिलबरा हा. केसात माळा गजरा शाबास. अशी लावणी करणार हा. रात्री भराचे 10,000 आणणार सकाळी तुमच्या हातात अशी पुष्कळ मांडणार मग तो कचो 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 पैसे मोजाल 2 महिन्यात 2 बदली बिल्डिंग उभी करते हो मी तर मंजुळा अशी तू लावणी करशील, हो त्यांना 10,000 रुपये मिळतील. मग एका अरे दिवशी 10,000 मिळाल्यानंतर माझी माली तयार होईल. मग 2 मजली बिल्डिंग उभी करते बाई बाबा, बंदी. बरोबर आहे. हे तुझी अपेक्षा झाली हो. नाही हो, का? झाली. तुला असं वाटते असं नाही तर असं होईल माय नाही केल्याने का? होत आहे रे आधी केलेच पाहिजे तेवढं बरोबर आहे. मग असं संतांचं उदाहरण सांगू नको. मग काय जो करू? उदाहरण सांगतो जी बाई संत उदाहरण सांगते हो. त्या परी वागते ते वागली पाहिजे. असं त्या काय? वागण्यासाठी शहाण्याचं म्हणणं आहे टोपलं घे परत पुन्हा माझ्याकडे जा. टोपला घेणार नाही बाजारला जाणार नाही घरात जाईन घेईन 10 किलोची गादी हा. मग तुमच्याने तंगडा करून झोपते मी झोपली की नाही माझ्याजवळ यायचं नाही ना हालो हालो उठवायचं नाही आधी सांगते हा बस, पहिल्या झोपण्याची पद्धत 10,000 रुपये लावणी तू कमवते आणि कामाला लागते लेट म्हणून झोपते पहा ना कधी झोपते तर जवळ यायचं नाही म्हणते हालव हालव उठवायचं नाही म्हणते. काय हालव हालव उठव बाबा तुला स्वातंत्र्य आहे तू झोप काय हरकत नाही. अरे मौवा के बीच तेरी निंदिया से बिंदिया लागे गगनवा का चांद हो. थाके कल जवा में दवाई डाला भूखा हमरा परान हो थाके कल जवा में दवाई डाला भूखा हमरा परान हो मौवा के बीच तेरे बिंदिया से बिंदिया मौवा के बीच तेरे बिंदिया से बिंदिया लागे गगनवा का चांद हो लागे कल जवा में दवाई डाला भूखा हमरा परान हो लागे कल जवा में दवाई डाला भूखा हमरा तुझं मीठ तर माझं पीठ तेव्हा जिंगानी नीट होतं बरोबर. नाही तर सदा राहते किटकिट बरोबर आहे. तर हे किटकिट नाही पाहिजे कशी पाहिजे मग नाही का? काय? आपल्या घरी वातावरण कसं? आणि आपला संसार व्यवहार सुखाचा द्यावा हो, हो. नाही का? हो, बरोबर. त्यासाठी तुझी मला साथ माझी तुला साथ पाहिजे हो. नाही का? हो. नवऱ्या बायकोची एकमेकांना साथ पाहिजे मला पाहिजे ना नाही का? हो हो हा. तर आलं लक्षात नाही आलं अरे बापा
होजी नाग्या गुरुजी हे सांगणे सुद्धा ना आलं लक्षात म्हणते कशी हो म्हणतो काहून नाही आलं त्याचंही आपल्याला कारण माहित आहे त्याचं कारण हे काय कोण्या फडव्याने कोण्या फडव्याने तुला सांगितलं आज कोणाची ताकद आहे का मला काही सांगायची बायको कोणापासून बिघडते बायको आपल्या नवऱ्यापासून बिघडते म्हणजे मी किती बिघडून गेलो नाही सुधारल्या तुला पन्नास का 8 दिवस घराच्या बाहेर राहता मग 8 दिवसानं आल्यावर असं भाषण सांगत आहे मला 8 दिवस घराच्या बाहेर राहतो काही कामास्तवर राहतो नाही मोठे तुम्हालाच काम आहे मी 2 दिवसाला मारायला जातो तर कसं दर करत वापस येतं घराला बरोबर आहे तू कमाल बायको आहे तू लेकरं आहे घरी मग काय मायराला गेली सासरे म्हातारे आहे मायराला गेली तर मिसकॉलवर मिसकॉल चिपकवता चांगले बोल मायराला नको म्हणू का म्हणून मायराला नको म्हणू भावाच्या गावाला माहेरी हो ते असं तरी बोल ना मायराला म्हणते नाही मग माहेरी गेला अडाणी नाही रमाई अडाणी होती पण बाबासाहेबाला बॅरिस्टर झालं बाबासाहेब बॅरिस्टर झाले नसते तर या देशाची घटना लिहिणारा एकही माणूस या ठिकाणी पडला नसता अडाणी होती बहिणाबाई चौधरी अडाणी होती तरी अवयाल येत होती नाही का आपल्याला कमी समजू नये तुमच्यामुळे सारी उत्पत्ती आहे आणि तुमच्या पायाच्या खाली स्वर्ग आहे आणि तुम्ही खायला कमी कोण म्हणते मूर्ख कमी तुझ्यापासून आम्ही कोण म्हणते मूर्ख कमी तुमच्यापासून मी ना माझ्यापासून तुम्ही हे अगदी बरोबर आहे पण पहिला श्रेय तुला आहे काय म्हणतो कोण्या फडव्याने तुला सांगितलं आज तोंड करून बसली वाकड माझा तू पाहिलीच नाही का नाही पाहिली तुमचा सारास्त पाहिली रिश्तेदार नाते गण गोत घर अंगण वावर शेत साराच पाहिली बंगणारे ह्या गोष्टी असतील कोणत्या असतील तर सारच पाहिली म्हणजे तुमचं सारं नन गोल शेती बाळी सर्व सगळ्यात पाहिली मी सांगतो ते ऐकून घे पहिले मी सांगतो ते ऐकून घे का पाहिलीच नाही म्हणता मग थांब किंवा नका उभा होतो चेपटा करा कोण्या फडव्याने तुला सांगितलं आज तोंड करून बसली वाकड माझा तू पाहिलीच नाही त्याला पण बेडरूम अरे 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 पाहिलं तो तरी भाव हसून राहिला मी सांगतो ते ऐकच नाही ना त्याला बेडरूम मध्ये माहिती बोलतात कसे ना तुम्ही बेड नाही बघत नाही बेडरूम का माहितच नाहीये नाही बैताड वेळेला बेडरूम मध्ये काय होतं काय होते आराम करायची रूम बस तेच तुला माहित आहे आणि मग अशा ठिकाणी राहू दे आपल्या परिश्रमाची वेळ आहे कोण्या फडव्याने तुला सांगितलं अच्छा तोंड करून बसली वाकड नाही बाराचा भाव असं मला म्हणायचं होतं माझा तू पाहिलीस नाही बाराचा भाव शिरावर